नांदेड शहरातील तोटेवाड फिजिकल अकॅडमी नांदेडच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पाल्यांचा यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। दिनांक 5 मे रोजी नांदेड येथील ताज पाटील हॉटेल येथे आयोजित सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक मान्य श्री सूरज गुरव यांनी भूषविले। त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आणि यशाच्या पुढच्या टप्प्यासाठी त्यांना अमूल्य मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे आयोजक तथा तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक एस तोटेवाड यांनी आपल्या प्रास्ताविकेत अकॅडमीच्या प्रवासाचा आढावा घेतला। विद्यार्थ्यांच्या सरावासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांना योग्य दिशा दिल्यामुळेच हे यश प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले। आज या ठिकाणी तोटेवाड अकॅडमीच्या निमित्ताने या अकॅडमी तर्फे भरती झालेल्या लोकांचा उमेदवारांचा सत्कार या ठिकाणी होता। विशेषतः ही मुलं पोलीस भरती आर्मी मध्ये भरती झालेले आहेत, त्यांचा आणि त्यांच्या रिलेटिव्हचा या ठिकाणी सत्कार होता। खरं तर कोणतीही नोकरी छोटी नाही। नोकरी मिळवताना होणारे जे काही कष्ट आहेत ते वेगळे असतात आणि या कष्टाला कोणतरी पाठबळ आणि दिशा दाखवणारे आवश्यक असतं। नांदेडमध्ये तोटेवाड अकॅडमी त्या दृष्टिकोनातून पावलं टाकत आहे आणि आज त्यांच्या अकॅडमीतर्फे अनेक मुलं भरती झालेले, तर त्या निमित्तानं आजचा कार्यक्रम होता, त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तोटेवाड फिजिकल अकॅडमीच्या वतीने या वर्षीचा जो पोलीस भरतीचा निकाल आला तो अतिशय घवघवीत यश संपादन यामध्ये केलेलं आहे आणि या निमित्त संभाजी तोटेवाड यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्राउंड उभारणी करण्यापासूनच जे काही सक्रिय त्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्याप्रमाणे या ग्राउंडच्या माध्यमातून खरं तर ग्राउंड ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि ती नांदेडमध्ये मिळणं मुश्किल असतानाही आपलं ग्राउंड स्वतःच न सोडता आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त कसं सामावून घेता येईल यासाठी संभाजी तोटेवाड यांनी अहोरात्र प्रयत्न करून सर्वांच्या माध्यमातून एक ग्राउंड मिळून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्राउंडची प्रॅक्टिस करून घेतली। खरं तर नांदेडमधला हा उज्ज्वल परंपरा राहिलेला हे तोटेवाड फिजिकल अकॅडमीचं सगळ्यात मोठं यश आहे आणि या यशाचं श्रेय त्यांना त्यांच्या टीमला जातं आणि आज जी काही 22 मुलं यामध्ये यशस्वीरित्या महाराष्ट्र राज्य पोलीसमध्ये भरती झालेली आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन। पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि पुढे सुद्धा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या पोलीस भरतीमध्ये देश सेवेसाठी राज्यसेवेसाठी यावं आणि जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपली नोंद करावी। सर्वांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करून सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर, मी जे माझे वडील मयत झाले आणि मी घरचा एकटा करता धरता असल्यामुळे 2007 मध्ये मी सीआरपीएफ मध्ये भरती झालो आणि 29 फेब्रुवारी 2012 ला मी रिझाईन दिलो आणि 13 वर्षे या ठिकाणी मी विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे। नांदेडमध्ये 20 जुलै 2012 या दिवशी मी तोटेवाड फिजिकल अकॅडमी स्थापना केली आणि आज मला 14 वर्षे, आता जुलैच्या 20 तारखेला या अकॅडमीला 14 वर्षे होतात। मला अतिशय आनंद होतो की मी जरी सर्व्हिस जरी रिझाईन देऊन आलो तरी मी या ठिकाणी गोरगरिबांची या ठिकाणी हे खेड्यातून जे पाड्यातून या ठिकाणी शिटूमध्ये विद्यार्थी येत आहेत त्यांना मी घडवण्याचं काम करत आहे। मला खूप खूप या ठिकाणी आनंद होतो की माझ्यासारख्या या छोट्याशा अकॅडमीवर विद्यार्थी विश्वास ठेवून या ठिकाणी माझ्या शिकवणी पद्धतीवर विश्वास ठेवून या ठिकाणी माझ्यासोबत राहतात। त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे जे माझ्या विश्वास ठेवून माझ्याकडे ठेवतात त्यांचे मी खूप खूप आभारी आहे। आणि हे बॅच म्हणजे सर माझे जे काही विद्यार्थी राहिले होते मागे 2-3 वर्षापासून 1-2 मार्कांना करून त्याचे काही रिझल्ट गेलते त्या विद्यार्थ्यांचा एवढा विश्वास आहे की त्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की कारण की शेवटी आपण कुठं तर बाबा कमी पडत आहोत, मन काही सर शिकवायला कमी पडत नाहीत, परंतु विद्यार्थी मला सोडले नाही त्यांचा मला असं अभिमान वाटतो सर आणि माझ्याच पैसे राहून त्यांनी शेवटी रिझल्ट काढले आहे। त्याबद्दल मी पुन्हा एक बार या ठिकाणी माझ्या शेवट काढलेले तोटेवाड फिजिकलला राहून रिझल्टच आणून दाखवलेले आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पालकांचं आईवडिलांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला माझ्यासारख्या या ठिकाणी प्रामाणिकतेने सांगितले सरांनी संभाजीचं काम हे प्रामाणिकच आहे कारण की जे देश सेवा करून आलेला माणूस राहतो तो प्रामाणिकच माणूस राहतो आणि प्रामाणिक माणसाच्या मागे व्यक्ती राहतात हे या ठिकाणी आज सर्व जनतेला या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे। या ठिकाणी जेवढे भी प्रमुख पाहुणे आले ते सर्वांनी तोटेवाड फिजिकल अकॅडमीला कोणत्या ना कोणत्या रूपाने या ठिकाणी मदत केलेली आहे, विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे
त्यासाठी मी सर्व आज आलेल्या मान्यवरांचे, सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांचे, लांब लांबून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक आई वडील आले आहेत, त्यांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.